नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आपण लक्ष्मी प्राप्तीसाठीचे काही उपाय पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. कारण आपल्या जीवनामध्ये लक्ष्मी मातेला म्हणजेच पैशाला सर्वश्रेष्ठ महत्त्व आहे. प्रत्येकाच्या कुठलीही गोष्ट कडलं पैशाशिवाय होणं शक्यच नाही. लक्ष्मी मातेचं घरामध्ये येणं आणि ते टिकून राहणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. कारण आपल्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी असते, नकारात्मकता असते, म्हणजेच अलक्ष्मी असते. ती घालवण्यासाठी लक्ष्मी मातेचं यथोचित स्वागत दररोज आपल्या घरी झालं पाहिजे. ते म्हणजेच दररोज आपल्या दारासमोर रांगोळी पाहिजे. घर आपलं संध्याकाळच्या वेळेला, सकाळ संध्याकाळ दोन्ही ठिकाणी, सकाळी तर आपण करतो, परंतु संध्याकाळी लक्ष्मी घरात यायच्या वेळेला, दिवे लागण्याच्या वेळेला घर सगळं संपूर्ण स्वच्छ पाहिजे, कचरा काढून घेतलेला पाहिजे आणि तुळशीला दिवा पाहिजे, घरामध्ये दिवा लावलेला पाहिजे आणि लक्ष्मी आवाहनासाठी सुमधुर संगीत घरात लावून तिचं स्वागत केलं पाहिजे आपण. आणि तर यासोबत याच झाल्या दररोजच्या गोष्टी, परंतु यासोबतच आपल्यावर हे सर्व चालू असताना आपल्या प्रत्येकावर आज कर्जाचा डोंगर असतो. कारण कर्जाशिवाय आपण कुठलीही मोठी गोष्ट पार पडू शकत नाही. आपल्याला घर घ्यायचं झालं, आपल्याला गाडी घ्यायची असली, कुठल्याही गोष्टी करायच्या असल्या, आपला व्यवसाय असो, त्या व्यवसायासाठी आपण कर्ज घेतलेला असतो आणि हे कर्जाचा डोंगर असल्यावर आपण असमाधानी असतो, आपल्याला मानसिक दडपण असतं. त्यामुळे हे कर्ज जितक्या लवकर कमी होईल तितकं आपल्या स्वास्थ्यासाठी चांगलं असतं आणि आपल्या समाधानासाठी देखील चांगलं असतं. कारण जेव्हा कर्जाचा बोजा आपल्या डोक्यावर असतो तेव्हा आपण सतत त्याविषयीचं कसं कमी होईल, नाही कमी झालं तर आपण करू शकू का नाही, आणि दररोजच्या जीवनामध्ये देखील आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते. त्यामुळे हे ॲडजस्टमेंट कमी व्हावी आणि आपल्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा कमी व्हावा, यासाठी मी आज तुम्हाला महाउपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. की जरी कर्जाचा डोंगर असेल तो कमी होईल आणि आपल्या घरामध्ये कर्ज वगैरे जरी नसेल तरी लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी नवीन मार्ग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळतील. नवीन व्यवसाय चालू होईल, नवीन जे काही आपल्या जीवनात पैसे येण्यासाठी जे दरवाजे आहेत. लक्ष्मी मातेला चंचला म्हटलं जातं. ती कधीही एका ठिकाणी कधीच टिकून राहत नाही. ती सतत इकडं चंचल अवस्थेत असते. ती म्हणजे चंचल अवस्थेत म्हणजे येते आणि जाते. तसंच आपल्या हातात घरात पैसा येतो आणि कसा जातो, कुणीकडं महिन्याचा पगार जातो हे देखील कळत नाही. हे सगळं होतं नकारात्मक ऊर्जेमुळे. नकारात्मक एनर्जी म्हणजेच अलक्ष्मी असते. ती आपल्या घरामध्ये पैसा टिकू देत नाही. त्यासाठी आपल्याला काही दररोजचे उपाय करायचे असतात आणि आपल्याला त्या घरामध्ये बरकत राहावी म्हणून लक्ष्मी मातेची उपासना करणं खूप महत्त्वाचं असतं. आता हा उपाय काय करायचा आहे, तर आपल्याकडं श्रीयंत्र असेलच, सर्वांकडे नसेल तर आपण 200-250 रुपयामध्ये देखील छोटं श्रीयंत्र येऊ शकतं. ते श्रीयंत्र प्रथम घरामध्ये आणायला पाहिजे आणि श्रीयंत्राची श्रीसूक्ताने आणि पुरुष सूक्त दोन्हीही देखील म्हणून व्यवस्थित स्थापना करून घ्यायची आहे आपल्या घरी. आणि दररोज श्रीयंत्राची पूजा आपल्या घरामध्ये झाली पाहिजे. हळदी कुंकुमार्चन किंवा फक्त हळदी कुंकू वाहून आणि एखादं लाल फूल असेल तर ते वाहून आणि श्रीसूक्त घरामध्ये आपल्याला लावून एवढं जरी केलं तरीसुद्धा आपल्याला लक्ष्मी मातेची उपासना दररोजची आपल्या घरामध्ये होऊ शकते. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ आपण घरामध्ये लावू शकतो. त्यामुळे देखील विष्णू सहस्त्रनाम ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी लक्ष्मी माता ते ऐकण्यासाठी येते. कारण माता लक्ष्मीला श्री विष्णूंची स्तुती आवडते. आपल्या पतीची स्तुती ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी लक्ष्मी धाव घेते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यास मदत होते. त्याचबरोबर जो उपाय सांगणार आहे तो उपाय असा आहे की आपल्याला श्रीयंत्र आपल्याकडं असते, त्या श्रीयंत्राचा अभिषेक करायचा आहे पाण्याने. आणि हा अभिषेक करताना आपल्याला पुरुष सूक्त म्हणायचं आहे 16 वेळा आणि स्त्री सूक्त म्हणायचं आहे 16 वेळा. जोपर्यंत हे 16 वेळा फास्ट मोबाईलमध्ये आपल्याला मिळून जातं, त्याची स्पीड आपल्याला फास्ट करायची आहे आणि मोबाईलवर लावून ठेवायचं आहे. 16 वेळेस पुरुष सूक्त आणि 16 वेळेस स्त्री सूक्त असे दोन्ही देखील दोन्ही 16-16 वेळेस करायचं आहे. आणि जोपर्यंत हे मोबाईलवर चालू आहे तोपर्यंत आपल्याला एका बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे. सुरुवातीला अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्याला अभिषेकाला चालू करायचं आहे. हळदी कुंकू सुरुवातीला व्हायची गरज नाही, आपल्याला फक्त पाण्याने अभिषेक करत राहायचं आहे. जोपर्यंत 16 वेळेस पहिल्यांदा पुरुष सूक्त लावायचं आणि ती झाल्यानंतर स्त्री सूक्त लावायचं आहे. आणि आपल्याला अशा प्रकारे श्रीयंत्रावर असा पाण्याने अभिषेक करत राहायचा आहे पूर्ण वेळ. आणि अभिषेक असंच आपल्याला अभिषेक 16 दिवस करायचा आहे दररोज. आपण ही सेवा मंगळवारपासून चालू करू शकतो किंवा शुक्रवारपासून चालू करू शकतो.
आणि ही सेवा आपल्याला सतत अखंडित 16 दिवस करायची आहे. आणि या 16 दिवसाच्या सेवेनं आपल्याला 16 दिवस नाही जमली तर तुम्ही कमीत कमी 9 दिवस तरी करा, कारण 16 दिवस केलं तर उत्तम आहे. पण जरी 16 दिवस नाही जमली तर जास्त वेळ नाही, 15 मिनटात ही सेवा होऊ शकते. तर आपल्याला अशा प्रकारे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कधीही वेळ असेल तेव्हा आपल्याला श्रीयंत्रावर पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि या गोष्टी म्हणायच्या आहेत. आणि ते झाल्यानंतर आपल्याला जे यंत्र आहे, आपल्याला श्रीयंत्र आहे ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. आणि स्वच्छ कपड्याने पुसून झाल्यानंतर त्या यंत्राला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन म्हणजेच नंतर एक वेळा श्रीसूक्त लावायचं आहे आणि ते श्रीसूक्त लावत लावत त्याच्यावर कुंकू आपल्याला आपल्या अनामिकेनं कुंकू वाहत राहायचं आहे. याला कुंकुमार्चन म्हणतात. आणि अशा प्रकारे आपल्याला ही लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे. लक्ष्मी मातेची सेवा खूप प्रभावी आहे. आणि लगेच तुमच्यावर काही कर्जाचा डोंगर असेल किंवा मग घरात पैसा नसेल, कोणाला नोकरी नसेल, धंदा व्यवस्थित चालत नसेल, तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला हा उपाय केल्यानंतर फरक पडणार आहे. आपल्या हातामध्ये पैसे येणार आहे आणि आपल्याला आपल्या घरचा व्यवस्थित भागून आपल्याकडे पैसे शिल्लक राहील. यासाठी ही सेवा जी आहे ती अत्यंत फलदायी आहे. कारण पुरुष सूक्त म्हणजे श्री विष्णूंसाठी असते आणि स्त्री सूक्त हे महालक्ष्मीसाठी असते. त्यामुळे दोघांचाही आपल्या घरामध्ये आगमन होतं. आणि हे श्रीयंत्र असते ती त्यामध्ये महाविष्णू आणि महालक्ष्मी दोघांचाही वास असतो. त्यामुळे आपल्याला दोन्ही करून त्यावर अभिषेक करायचा आहे. आणि शेवटी अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचं आहे. आपल्याकडं जर कमलगट्ट्याची माळ असेल तर उत्तम, नसले तरीही ठीक नाही. आपण एक लाल फूल व्हायचं आहे श्रीयंत्राला, काही नसेल तर. आणि कमलगट्ट्याची माळ असलं तर उत्तम आहे. श्रीयंत्राभोवती कमलगट्ट्याची माळा 108 गट्टे असलेली माळ आपण जर वाहिली तर दररोज श्री विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांनाही आपण 108 कमळ फुलं वाहिल्याचं आपल्याला पुण्य भेटतं. म्हणून श्रीयंत्राच्या सभोवताली कमळगट्ट्याची माळ आपण प्रत्येकाच्या घरामध्ये पाहू शकतो. जास्त काय, कमळगट्ट्याची माळ पण 150 रुपयामध्ये आपल्याला भेटून जाते, ऑनलाईन भेटते किंवा आपल्याला दुकानाच्या ठिकाणी कुठेही भेटून जाते, जास्त लागत नाही त्याला. अशा प्रकारे आपल्याला श्रीयंत्राभोवती कमळगट्ट्याची माळ ठेवून द्यायची आहे, व्हायची आहे. आणि आपल्याला शांताकारं भुजंगशयनं महामंत्र म्हणायचा आहे. आणि लक्ष्मी मातेला आवाहन करायचं आहे की तू आमच्या घरी ये आणि आमच्या घरी धनधान्य सगळं दे. सगळं हे सगळं जे आहे आपल्याला आवाहन करण्यात येईल. त्यांना प्रार्थना करणं, ही सगळे पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्त यामध्ये प्रार्थना केलेलं आहे आपल्याला. त्यामुळे ते संस्कृतमध्ये असल्यामुळं ते प्रभावी आहे आणि आपण अशा प्रकारे करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे आणि या सेवेमुळे अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे. आपल्याला नक्कीच काही ना काही लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग या सेवेतून मिळेल. आणि अशा प्रकारे सेवा करून बघा. तुम्हाला जर सेवेचा अनुभव आला तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. सर्वांना लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहो आणि तुमच्या घरी भरभरून बरकत देवो, हीच लक्ष्मी मातेचरणी आणि श्री विष्णू भगवानचरणी प्रार्थना. भेटूयात पुढे अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.